पमा, ए पमा, पमा उठ ना ग. ए बिडू, आयला ए बिडू, ए पमा उठ ना ग. अशी गप्प गप्प नाही चांगलं वाटत ग. तू जेव्हा असतेस ना तेव्हा तेव्हा मला जाम भारी वाटत. तुला तुला आठवतंय लग्नाच्या दिवशी तू काय बोलली होतीस ते? प्रत्येक सुख दुःखात एकमेकाला साथ द्यायची. आणि काय आज एकटीला सोडून जायचा विचार केलेलास? नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय. अगं माझं सगळं घर सांभाळलंस तू. माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्यासाठी आज एकटीच. बाहेर मला सगळे म्हणतात धीर धरा धीर धरा. अरे कसा धरू धीर? मला खंबीर साथ देणारीच अशी पडू नये तर मी काय? नाही ग बाबा उठ. नाही राहू शकत तुझ्याशिवाय मी. नाही जगू शकत बाबा. मयू काय झालं बाळा? ताई मला मम्मी पप्पांची खूप आठवण येते. शरुताई पप्पा आता आपल्यासोबत काय मजे चिडलेले राहणार? त्यांनी आपल्याला कायमचं हाकलून दिलं तर? असं नाही होणार आहे मयू. पप्पा या आधी आपल्यासोबत असं कधीच बोलले नव्हते. हे बघ आता पण ते चिडले म्हणून बोलले ना. काही नाही होणार. हा पप्पांचा राग आपण शांत करू ना. तुला माझ्यावर विश्वास आहे ना? मग बघ मी काढेन पप्पांची समजूत. आणि आता आपण चुकलो म्हणून चिडले ना ते आपल्यावर. त्यांचं काहीच चुकलं नाहीये यात. तू नको टेन्शन घेऊ. सगळं ठीक होईल. अंतरून टाकू. चला तुमच्यासाठी खायला आणलंय, खाऊन घ्या. नाही नको. शरू तिकडे मम्मी आजारी आहे, पप्पा नाराज आहेत. अशात आमच्या घशाखाली एक घासही नाही उतरणार. थँक्यू हे सगळं करण्यासाठी, पण खरंच नको. नाही म्हणू नकोस प्लीज. प्लीज प्लीज आग्रह करू नका तुम्ही. हे बघ हे सगळं घेणं म्हणजे पप्पांच्या शब्दाबाहेर जाणं आहे. आणि मला अजून त्यांना नाराज नाही करायचं आहे. जेव्हा एक माणूस चिडलेला असतो, नाराज असतो, तेव्हा बाकीच्यांनी शांत राहायचं असतं. जरा सेन्सिबली वागायचं असतं. मला तुझ्या फिलिंग्स समजतायत, पण जर तू नाही खाल्लंस तर तुझ्या या बहिणी सुद्धा उपाशी राहतील. आय नो सकाळपासून तुम्ही कोणीच काही खाल्लं नाहीये. उपाशी राहिला तर आजारी पडाल आणि त्यामुळे तुमच्या आईबाबांना नक्की त्रास होईल. तुझ्या धाकट्या बहिणीकडे बघ. लहान आहे ती, तिचा तरी विचार कर. आणि मला खात्री आहे तुझ्या वडिलांना तुझं म्हणणं एक दिवस नक्की पटेल. ह्या सगळ्या मागचं कारण पटेल. ही इज अ सेन्सिबल मॅन. तोपर्यंत थांबूया ना आपण. पण आता का स्वतःला त्रास करून घेत आहे? त्यांच्यासाठी हो म्हण.
हो खरंच यार मला खूप भूक लागली आहे. हो ना गानू काय आहे बघू. हे बघ हे बघ काय टकाटक भाजी दिसते मला. अनु तू जेवशील ना तुला नको असेल ना मयुरी. ठीक आहे चला आपण जेवायला बसूया. अनु ये. मला भूक लागलीये. माहितीये मला. ताई ये. नको. खरंच एकदम टकाटक भाजी आहे. कसला आश्चर्य शायनर. चल. बरं तुम्ही जेवून घ्या आम्ही बाहेर थांबतो. हे भाई लोग ते बघा आयटम लोक झोपले. चला कंपनी देऊ. सर काय ए शान्या पेटला वॉचमॅन आहेस काय हा. चल निकल. अरे दादा